तीसरा मुकाबला धनराज टाइटंस और उसके बीच जारी है। पारस एनेक्स के मनोज अंकल प्लीज फर्दर स्टेज के यहाँ पे। सॉरी सॉरी मानी। रौनक मैन ऑफ द मैच लेने के लिए आए। हेलो हेलो। ऋषभ इंडियंस उनके बनाम धनराज टाइटंस। बैटिंग चल रहा है ऋषभ इंडियंस का। जबरदस्त आयोजन यहाँ पे मैदान के बीच देखा जाए। गेंदबाज पहला गेंद डालते हुए बल्लेबाज को। ये तीसरा मैच जेपीएल सीजन 6 का। सभी मेहमानों का और प्लेयर्स का बहुत बहुत धन्यवाद। ए फटका जबरदस्त लेग साइड के ऊपर। लेग साइडच्या दिशेने एक चांगला चेंडू मारलाय फलंदाजाने। एक धाव काढली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु हा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फेकणार नो प्लस तोपर्यंत टू। नो। 4 रन। 4 रन। एक बॉल 4 चार। एक बॉल 4। हा चेंडू मारण्याचा प्रयत्न। सिंगल सिंगल स्ट्राईक रोटेट केले बॅट्समन आणि धावा फलकावर धावा लागल्यात अतिश अद्यापपर्यंत 5 धावा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षकाने उचललाय फेकलाय तू तू माय भंबल। फिल्डिंग खराब आणि 2 धावांच्या बरोबरीनं का होईना आता 7 धावा धावा फलकावर लागल्या त्या बॅटिंग करणाऱ्या ऋषभ इंडियन्स त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी विरुद्ध धनराज टायटन्स। हा चेंडू मारण्याचा प्रयत्न सिंगल येते। चनू सांगतोय एक सिंगल आले एका धावेच्या बरोबरीनं आता 8 धावा धाव फलकार आणि हा चेंडू षटकार येणार का, परंतु और फलंदाज ये बाद। बाबा इंटरनेशनल विकेट। बाबा इंटरनॅशनल विकेट्स। अतिश की बॉलिंग डाल रहे हैं मोहित ओसवाल। ये गेंदबाज है लेकिन कमेंट्री भी करती है तो उनका भी हम तहे दिल से शुक्रगुजार कहना चाहेंगे अतीत जी। हा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेनं एक धाव काढली आहे बॅट्समन आणि सिंगलच्या बरोबरीनं स्वतः कॅप्टन गोलंदाजी करत होता आणि हा कर्णधारानं चेंडू सुपूर्द केला। एका षटकाचा खेळ झालाय आणि धावा फलकार धावा आहेत त्या 9। 6 चेंडू 9 धावा धाव फलकार आहे जिथे करायच्या आहेत। अजूनही 24 चेंडू शेष आहे। 30 चेंडूंचा हा खेळ म्हणजे 5 षटकांचा हा सामना असेल। पहिला इनिंग कॅप्टन टू कॅप्टन। हा चेंडू ग्राउंड शॉट खेळला लेग साईडच्या दिशेनं। फिल्डिंग चांगली और ये होताना सिंगल। दिसते आणि एका धावेच्या बरोबरीनं आता धाव फलक वाढलाय। धावा फलकावर धावा आहेत त्या 10 धावा धाव फलकावर। संत आणि चांगलं क्रिकेट आणि फलंदाज ये बाद। बाबा इंटरनेशनल विकेट ले लिए यहाँ पर धनराज टाइटंस के अभिनय ने कप्तान टू कप्तान। अभी रौनक बोल्ड हो चुके हैं बाबा इंटरनेशनल विकेट। और अगले बैट्समैन है हर्षल।
13 रन, 4 बॉल 13. 13 धावा धाव फलकावर लागल्यात. हा चांगली बॅटिंग. एक धाव येते आणि एका धावेच्या बरोबरीने 14 धावा धावा फलकावर. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज. 13 धावा 14 धावा धाव फलकावर लागल्यात. एका धावेनं सिंगल स्ट्राईक रोटेट झाले म्हणजे धाव फलकावर धावा लागल्यात. 15 धावा, 2 ओव्हर, 12 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 30 चेंडूंचा खेळ आणि पॉवर प्ले ओव्हर आहे. पॉवर प्ले ओव्हर जबरदस्त आयोजन. तिसरं षटक टाकणार पॉवर प्लेचं हित पुनियावर जबाबदारी असणार आहे. हित याच्यावर मदार असणार आहे. कर्णधारानं सार्थ विश्वास दिला या गोलंदाजावर, हितवर. परंतु लेफ्ट हँड बॅट्समन जसाच्या तसा उभा आहे आणि चांगली बॅटिंग करतोय तो आपल्या टीमसाठी. ऋषभ इंडियनचा हा बॅट्समन फक्त पुश केलं, एक धाव येते आणि एका धावेच्या बरोबरीनं धाव फलक वाढला. धाव फलकावर धावा आहेत त्या 16 धावा. चांगलं क्रिकेट आणि चांगला दर्जा पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळत आहे. जबरदस्त क्रिकेट. हा मारण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. डॉट चेंडू आणि डॉटच्या मदतीनं मी म्हणेन धावफलक थांबला. धावफलकावर धावा आहेत त्या 16 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्म क्रिकेटची रणधुमाई पाहायला मिळते, रणसंग्राम पाहायला मिळतो. हा चेंडू चांगला फील्डिंग आणि बाबा इंटरनॅशनल का विकेट. मेरे साथ जुड़े हुए कमेंटेटर्स सनी अभी तक फिलहाल वो कमेंट्री नहीं करते हैं, लेकिन आतिश ओसवाल का मैच होने के बाद नेक्स्ट मैच आतिश ओसवाल का है, मेरे साथ जुड़े हैं. सनी का भी हम जेपीएल सीजन 6 में स्वागत कहना चाहेंगे. मैदान के और चल रहे हैं. क्या मतलब है? हाँ हाँ पावर प्ले ओवर है, आउट नहीं है और सिंगल के साथ स्कोर होता है 17 रन. 4 बॉल चेंडू 17 धावा. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं षटक चालू आहे सनी आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडूंची फेकी झाल्या. लेफ्ट हँड बॅट्समन जसाच्या तसा जबरदस्त बॅटिंग. फक्त पुश केलाय. कर्णधार उचलणार फेकणार तोपर्यंत डॉट चेंडूची एक सिंगल येते आणि 18 धावा धावा फलकावर जोडल्यात. अगदी जबरदस्त क्रिकेटचा नजराना पाहायला मिळते. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंग मात्र होतीये आणि एका धावेच्या बरोबरीनं सिंगल स्ट्राईक रोटेट होते. एकंदरीत 3 षटकाचा खेळ झाला, पॉवर प्लेचा खेळ झाला, जिथे 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा फलकावर आहेत 19. चेंडू आणि धावा यांचं सक्षम अंतर पाहिलं तर धावा 19 आणि चेंडू 18.
5 बॉल 22 रन। सिंगल के साथ ओवर खत्म। 4 ओवर 23 रन। लास्ट ओवर डालने आए अभिषेक। नो बॉल, नो +1। और ये नो बॉल। और एक डबल। हाँ, एक बॉल 28 रन। नो बॉल मिस। और ये पारस एनेक्स 6 बहुत टाइम के बाद। बहुत टाइम के बाद पारस एनेक्स 6 देखने मिला है। स्कोर हो चुका है 35। एक बॉल 35। और ये बहुत ही बेहतरीन कैच और बाबा इंटरनेशनल विकेट। और रन आउट। बाबा इंटरनेशनल विकेट। 6 बल्लेबाज यहाँ पे आउट हो चुके हैं। नया बल्लेबाज मैदान के बीच। नया बल्लेबाज मैदान के बीच। यश ने ये बॉल फेंकी थी और नया बल्लेबाज मैदान के बीच आया है। बहुत बड़ी बॉडी लैंग्वेज जो बल्लेबाज की है, लेकिन देखिए अपने टीम के लिए क्या करते हैं देखना चाहेंगे तमाम प्रेक्षक। 35 3 बॉल 35। 35 रन झाले, 3 चेंडूंची फेकी झाली आहे। चांगलं क्रिकेट पाहायला मिळते। लेग स्पिन जबरदस्त और स्पिन एक करते हैं। और विकेट। अरे बाबा इंटरनेशनल विकेट। इंटरनेशनल का विकेट का पतन हो चुका है। विकेट हैट्रिक। नो बॉल। ओके ओके ओके। और एक बाबा इंटरनेशनल विकेट। 37 रन। नेक्स्ट मैच 38 मैं टारगेट गुजारिश है। करना चाहूंगा धनराज टॉस विन टाइटंस के को। लिए। दोनों टीम के कप्तान को बुलाना चाहूंगा। राठौड़ मैचेस एंड पारस पायलट्स, ये दोनों कप्तान के 38 रन हो 38 चुके हैं। दोनों टारगेट। कप्तान के मैं कप्तान को गुजारिश करना चाहूंगा कि आप टॉस के लिए आ जाए मंच पे। राठौड़ 38 टारगेट है। 37 ऋषभ और ने किया है। पारस दोनों के कप्तान। 37 37 धावा फलकावर लागल्यात। जबरदस्त मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। कोण
पारस पायरेट्स ने टॉस जीत के बॉलिंग ली है। पारस पायरेट्स ने नाणेफेक जीता है, टॉस जीता है। इसके बाद पारस और राठौर पाइथन्स का मैच होगा। एक जबरदस्त मैच देखा जाएगा मैदान के बीच। और ये अभी 38 टू विन है। जो मुकाबला चल रहा है वो ऋषभ इंडियंस और धनंजय टाइटंस के बीच में, जो धनराज टाइटंस के बीच में एक जबरदस्त आयोजन देखा जाए मैदान के बीच। और ये सेकंड इनिंग का यश। फर्स्ट बॉल, पहला बॉल वाइड। बहुत ही बढ़िया ड्राइव। एक बॉल 2 रन। सिंगल रन। और ये बाबा इंटरनेशनल विकेट। तीन बॉल 3 रन 1 विकेट, धनराज टाइटंस। डॉट बॉल। धावा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा बॅट्समन 3 धावा धाव फलकाला, जिथे 38 धावांचा पाठलाग करायचा, सिंगल और येते। फिल्डिंग मध्ये थोडी भंबल होते आणि एका धावेच्या बरोबरीनं का होईना आता धाव फलक मात्र भधारलाय। धावा फलकार धावा आहेत, 4 धावा धाव 5 फलकार बॉल लागलाय, 4 रन। 5 चेंडू 4 धावा। शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। हा चेंडू फक्त सिली पॉइंटला पुश और केला, बहुत ही अच्छा चांगली 2 रन रन। बिटवीन द विकेट म्हणावी लागेल। क्रीजच्या विकेटच्या आतमध्ये 2 धावा आल्या, 2च्या बरोबरीनं आता धाव फलक वाढलाय। धाव 6 चेंडूच्या खेळानंतर धाव फलकार धावा आहेत 6 रन, 6 चेंडू 6 धावा। नेक्स्ट बॉलर प्रियो। अजूनही 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे। या 32 धावा येणार का? या 32 धावांचं बॅटिंग करणार संघ टीम वाय काढणार बॉल। का? परंतु पंचांचा स्वेरचा इशारा, अतिरिक्त धाव संख्येला वाव मिळतोय। धाव फलकार धाव वाढतीये 7 रन। 7 धावा। सनी 8 रन। और वापस से सिंगल, 2 बॉल 9 रन। बहुत ही बढ़िया शॉट और एक डबल। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। स्कोर पहुंचा है 11 रन पे। और इस वापस बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, सिंगल को डबल में कन्वर्ट किया। आता सिंगल घेतला। 5 बॉल 14 रन। 5 चेंडू 14 धावा, जिथे 38 धावा करायच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला। जबरदस्त आयोजन ऋषभ इंडियन्स आणि धनराज टायटन्स यांच्या विरोधात चाललेली ही प्रतिस्पर्धा लढत पाहायला मिळते। धाव फलकावर धावा झाल्यात 15 धावा धाव फलकावर झाल्या, 2 षटक। और पावर प्लेचा तिसरं पॉवर प्लेचं तिसरं षटक चालू आहे। पंचांचा इशारा येतोय मैदानाच्या आतमधून। 3 ओवर 23 रन जरूरत धनराज टाइटंस को। 18 चेंडू 23 रन की जरूरत है बैटिंग करने धनराज टाइटंस टीम को। उनके बनाम चल रहा है ऋषभ इंडियंस। ये आयोजन जबरदस्त आयोजन का है, मुजारा देखा जाए जेपीएल सीजन 6 में चांगला आयोजन पाहायला मिळते। 9चा इशारा आणि हा येतोय सिंगल, 1+1 9 अशा 2 धावा धाव फलकावर धाव फलक वाढलाय।
धाव फलकार धावा आहेत 17 धावा धाव फलकार लागल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू नो 1+नो अशा 2 धावा आल्यात आणि 2च्या बरोबरीनं आता 19 धावा धावा फलकावर लागल्यात. जबरदस्त 1 बाद 19 असा अजूनही धावा. No+1 हा चेंडू येतो सीमेरेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. पारस एनेक्स आणि जबरदस्त बहुत षटकार. ही बढ़िया शॉट पीयूष द्वारा. हा कंप्लीट होते 1 धावेच्या बरोबरीनं. आता धावफलक वाढलाय. धावफलकार धावा आहेत 26 धावा 1 बाद 26 डेड डॉट बॉल, डेड चेंडू. बॉल. पंचांचा इशारा येतोय. 26 धावा फलकावर जोडल्या गेल्या. ते येणारे 16 चेंडू 12 धावांची गरज. या 12 धावा येणार का? फुलटॉस चेंडू सरळ जाणार और 4 4 धावेंसाठी. पंचांचा run. 4चा इशारा आणि 4च्या बरोबरीने का होईना धावफलक 4 न वाढलंय. 30 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि येणारे 15 चेंडू 8 धाव्यांची गरज असणार आहे. 15 चेंडू 8 धाव्यांची 8 गरज. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजरेला नजर देऊन आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला उत्तर देत असताना ती आव्हानं पेलायला शिकायला. येणारे 14 चेंडू आणि 8 पारस एनेक्स बाउंड्री.